थांबा. आंबा खाण्यापूर्वी ही माहिती एकदा नक्की ऐका, कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला थेट हॉस्पिटलच्या बेडवर पोहोचवू शकते. आंबा खाणे प्रत्येकालाच आवडते, पण आंबा खाण्याआधी, खात असताना किंवा खाल्ल्यानंतर 5 अशा गोष्टी आहेत की त्यांचे जर सेवन केले तर तुम्हाला तात्काळ हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकते. पोटात ॲसिडिटीचा प्रचंड मोठा गोळा तयार होऊन तुम्हाला तात्काळ जवळच्या दवाखान्यात हलवावं लागू शकते. प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टरांनी याबाबत अत्यंत मोलाचा सल्ला दिला आहे. चुकून जरी या 5 गोष्टींपैकी एखादी गोष्ट आंब्यासोबत किंवा आधी किंवा नंतर खाल्ली तरी तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. उलटी येणे, पोटात अपचन, गॅसचा मोठा गोळा, पोटात तीव्र वेदना ही लक्षणे इतक्या प्रचंड प्रमाणात दिसू शकतात की तातडीने दवाखान्यात न्यावे लागू शकते. आंब्याचा आनंद घेताना जीव धोक्यात येऊ नये म्हणूनच हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे. आमच्या या व्हिडिओचा एकमेव उद्देश आहे आंब्यासोबत जे विरुद्ध आहारच्या गोष्टी आहेत, म्हणजेच आंब्याच्या शत्रू असलेल्या गोष्टी ज्या पोटात गेल्यावर मोठा स्फोट घडवू शकतात, त्यांची माहिती देणे, जेणेकरून तुमच्या आरोग्याला कुठलाही धोका होणार नाही. ही माहिती लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या आणि तुमच्या घरातील प्रत्येकाला सांगा, कारण उन्हाळ्याच्या मोसमात आंब्याच्या नावाने होणाऱ्या या चुका अनेकांच्या आरोग्याची वाट लावत आहेत. उन्हाळा सुरू झाला की सगळे मनसोक्त आंब्याचा आनंद घेतात. आंब्याला त्याच्या उत्कृष्ट चवीमुळे आणि असंख्य आरोग्यदायी फायद्यांमुळे फळांचा राजा म्हणतात, आणि हे बिरुद सार्थच आहे. आंब्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियमसारखे सर्व आवश्यक पोषक घटक असतात. आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्वचा तजेलदार होते, पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हा एक उत्तम पर्याय आहे आणि वजन कमी करण्यासही मदत होते. पण हाच फायदेशीर आंबा काही वेळा तुमच्यासाठी मोठा शत्रू बनू शकतो, आणि हे ऐकताना जरा धक्का बसेल, पण हे खरे आहे. चवीने मधुर असलेला हा आंबा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असला तरी अनेकांना आंबा खाण्याची वेगळीच पद्धत असते. काही जण जेवणासोबत आंबा खातात, काहींना तसाच आंब्यावर ताव मारायला आवडतो, पण काहींना आंबा खाल्ल्यानंतर इतर पदार्थही खाण्याची सवय असते, आणि इथेच होते ती घातक चूक. आंबा खाण्याआधी, खाल्ल्यानंतर किंवा आंब्यासोबत जर काही विशेष काळजी घेतली नाही तर ते तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. आणि ही चूक भरपूर लोकांकडून होते, कारण आंब्याच्या विरोधी असणाऱ्या त्या 5 गोष्टीही उन्हाळ्यातच मोठ्या प्रमाणात खाल्ल्या किंवा प्यायल्या जातात. त्यामुळे यांचा एकत्र संयोग होण्याची शक्यता जवळपास 99% असते. उन्हाळ्यात आंबा खाल्ला जातो आणि त्याच्या विरोधी स्वभावाच्या गोष्टीही त्याच काळात जास्त खाल्ल्या जातात. त्यामुळे विशेष काळजी न घेतल्यास मोठ्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आता आपण त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. कोणत्या गोष्टी आंबा खाण्याआधी, आंब्यासोबत किंवा खाल्ल्यानंतरही खाऊ नयेत. कोणत्याही स्थितीत आंब्यासोबत या गोष्टींचा संपर्क झाला तर पोटात ॲसिडिटी, गॅस आणि मोठा गॅसचा गोळा तयार होऊ शकतो. तर चला एक एक पदार्थ समजून घेऊया. पहिला पदार्थ, दही आणि दह्याचे पदार्थ. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण दही आणि आंबा एकत्र आल्यास पोटात मोठे संकट निर्माण होते. आंब्यासोबत दही खाणे, मग ते आधी असो, सोबत असो किंवा नंतर, हे खूप धोकादायक आहे. आंबा आणि दह्याचे मिश्रण पोटात गेल्यावर शरीरात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण प्रचंड वाढते. तुम्ही म्हणाल, आम्ही कुठे एकत्र करून खातो? पण एक पदार्थ आठवा, आम्रखंड. श्रीखंडात आंबा टाकून बनवलेला हा पदार्थ अनेकांचा आवडता आहे, पण हा सर्वात जालिम पदार्थ आहे. दह्यासोबत आंब्याचे मिश्रण झाल्यास पोटात विरुद्ध आहाराची प्रतिक्रिया होते, गॅसचा मोठा गोळा तयार होतो आणि अनेकदा एवढ्या तीव्र वेदना होतात की हॉस्पिटलमध्ये न्यावे लागते. अनेक लग्न समारंभात आंब्याचा रस, मठ्ठा, दह्याची कोशिंबीर आणि श्रीखंड एकत्र मेनूत असतो आणि लोक आनंदाने, चवीने खातात. पण हे संयोजन तुमच्या पोटात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण इतके वाढवते की उलटी येणे, मळमळ, पोटात तीव्र वेदना, अगदी पोट धरून बसण्याची वेळ येते आणि हॉस्पिटलपर्यंत जावे लागू शकते. तुमच्या घरात लग्न असेल तर हा मेनू बाद करा. आरोग्य हे श्रीखंडाच्या गोडव्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. दुसरा पदार्थ, लिंबू आणि संत्र्यासारखी आंबट फळे. उन्हाळ्यात लिंबू पाणी, रसना, शिकंजी हे सगळे आपल्या नित्याचे झालेले आहेत. पण आंब्यासोबत किंवा आंब्याआधी, नंतर जर लिंबू किंवा संत्र्यासारखी आंबटवर्गीय फळे खाल्ली तर शरीराचे पीएच बॅलन्स बिघडते. शरीरात प्रचंड प्रमाणात ॲसिड वाढते, ॲसिडिटी वाढते आणि पीएच बिघडले तर महिनाभर उपचार घ्यावे लागू शकतात.
अनेकदा घरी येणाऱ्या पाहुण्यांना लिंबू पाणी दिले जाते, मग 10-15 मिनिटांनी आंबा किंवा आमरस खायला घेतात, किंवा जेवण झाल्यावर रसना प्यायची सवय असते, त्यातही सायट्रिक ॲसिड असतेच. हे टाळणे अत्यंत गरजेचे आहे, कारण यामुळे ॲसिडिटी मोठ्या प्रमाणावर वाढू शकते आणि तुमचे संपूर्ण पचनतंत्र विस्कटू शकते. आंब्याचा आनंद घ्या, पण लिंबाशी त्याची गाठ पडू देऊ नका. तिसरा पदार्थ, मसालेदार आणि तिखट जेवण. आंबा खाण्याआधी किंवा नंतर मसालेदार तिखट पदार्थ टाळलेच पाहिजेत. यामुळे पोटात जबरदस्त जळजळ होते, अपचन होते आणि ॲसिडिटी प्रचंड प्रमाणावर वाढते. उन्हाळ्यात आंब्याचा रस प्यायचा आणि सोबत काहीतरी झणझणीत तिखट खायचे हे अनेकांना आवडते, पण हे शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. उन्हाळ्यात मसालेदार जेवणापासून आवर्जून दूर राहावे आणि विशेषतः आंब्यासोबत हे संयोजन कटाक्षाने टाळावे. जेव्हा शरीर आधीच उन्हाळ्याच्या उष्णतेशी झुंजत असते, तेव्हा मसाल्यांचा अतिरेक आतून आणखी जाळून टाकतो. स्वतःची काळजी घ्या. चौथा पदार्थ, कारले. आंबा आणि कारले हे जणू दोन टोकाचे शत्रू आहेत. आंबा खाण्याआधी, खात असताना किंवा खाल्ल्यानंतर कारल्याची भाजी किंवा कोणत्याही स्वरूपात कारल्याचे सेवन करू नये. यामुळे पोटात तीव्र वेदना सुरू होतात, पोटाच्या मोठ्या समस्या उद्भवतात. आयुर्वेदानुसार कारले आणि आंबा एकत्र आल्यास उलट्या आणि अतिसार होण्याचीही शक्यता आहे. कारली शरीरासाठी उपकारी असतात, पण आंब्यासोबत त्यांचा संपर्क होऊ देणे म्हणजे शरीरावर अत्याचार करणे आहे. हे दोन पदार्थ एकमेकांचे आयुर्वेदिक विरोधी असल्याने कधीही एकत्र येऊ देऊ नका. पाचवा पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स. उन्हाळ्यात थंड कोल्ड्रिंक्स पिण्याची सवय जवळपास सर्वांनाच असते, पण आंबा खाण्याआधी किंवा नंतर कोल्ड्रिंक्स पिणे हे अत्यंत हानिकारक आहे. यामुळे तुमचे पचनतंत्र बिघडू शकते, सर्दी पडसेसारखे आजार होऊ शकतात, ॲसिडिटी वाढून जाऊ शकते आणि पीएच लेव्हल खराब होऊ शकते. कोल्ड्रिंक्समधील कार्बन आणि साखर आंब्यातील घटकांची प्रतिकूल प्रतिक्रिया देतात आणि हे शरीराला आतून विस्कळीत करते. उन्हाळ्यात थंड काहीतरी प्यायचेच असेल तर आंब्यानंतर थोडा वेळ थांबा आणि मग साधे थंड पाणी प्या. बोनस सूचना, पाणी आणि मांसाहार. आता हे कसे सांगतो जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. कोणतेही फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे किंवा फळ खाताना पाणी पिणे हे मोठ्या प्रमाणात अपचन घडवते, पोटात वेदना होतात आणि अन्न नीट पचत नाही. आंबा खाल्ल्यानंतर थोडा वेळ थांबा आणि मग पाणी प्या. याशिवाय मांसाहारही कधीही आंब्याच्या रसासोबत किंवा आंब्यासोबत खाऊ नये. हा संयोगही शरीरासाठी हानिकारक आहे. या सवयी लहान वाटतात, पण परिणाम मोठे असतात आणि हे एकदा समजले की आपोआपच बदल होतो. बहिणींनो, भावांनो, उन्हाळा म्हणजे आंब्याचा मोसम, आनंदाचा मोसम, पण हाच आनंद जपण्यासाठी थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. आंबा खा, भरपूर खा, पण या 5 गोष्टींपासून दूर राहा. दही, आंबट फळे, मसालेदार जेवण, कारले आणि कोल्ड्रिंक्स या आंब्याच्या 5 शत्रूंना ओळखा. ही माहिती तुमच्या घरातील प्रत्येकाला, मित्रपरिवाराला शेअर करा, कारण एका माहितीने एखाद्याचे हॉस्पिटलचे दुखणे टळू शकते. माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्यासोबत रहा. खूप खूप धन्यवाद.